इलेक्ट्रोमॅग्नेटिझम या विंटर स्कूलसाठी सभागृहात उपस्थित IIPT रिजनल काउन्सिल 8 चे अध्यक्ष श्री महेश शेट्टी सर, सचिव डॉक्टर RK निमट सर, AV साळुंके मॅडम, ज्या विभागाच्या हॉलमध्ये आपण एकत्रित जमलेलो आहोत त्या विभागाचे आजचे विभाग प्रमुख डॉक्टर RS वटकर सर, ज्यांनी या कार्यशाळेचं आयोजन केलेले आहे ते डॉक्टर MV टाकळे सर, डॉक्टर लता एकल मॅडम, डॉक्टर सत्यजित पाटील शेखर सर, इतर सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनी. मी थोड्या वेळापूर्वी बोलताना सांगितलं की भौतिकशास्त्र हा विषय खूप महत्त्वाचा विषय आहे आणि भौतिकशास्त्राचं आकलन ज्याला खऱ्या अर्थानं व्हायला सुरुवात झाली असं वाटतं तो माणूस काहीही समजून घेऊ शकतो. आणि खरं सांगायचं झालं तर भौतिकशास्त्र हा एकच विषय असा आहे की ज्याच्यापासून इतर सर्व विषय तयार झाले. आपण आज केमिस्ट्रीचा विद्यार्थी म्हणतो केमिस्ट्री किती ग्रेट आहे, फिजिक्सचा विद्यार्थी सांगत असतो फिजिक्स खूप चांगला आहे, वनस्पती शास्त्राचा विद्यार्थी म्हणतो आमच्या वनस्पतींनी जर अन्नधान्य तयार केलं नसतं तर तुम्ही खाल्लं काय असतं, झूलॉजीला सांगायला सुरुवात करतो की आमच्या प्राण्यांनी जर इतर ते गवत वगैरे खाल्लं नसतं तर सगळीकडे फक्त वनस्पतीच भरून राहिले. प्रत्येकाला आपापल्या विषयाचा अभिमान असणं ही खूप चांगली गोष्ट असते. मात्र सगळेच विषय महत्वाचे आहेत आणि सगळ्या विषयांची सुरुवात जी झाली ती भौतिकशास्त्रापासून झाली असंच म्हणावं लागतं. त्याचं कारण असं आहे आणि ते कारण जर खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल तर अगदी विश्वाच्या निर्मितीपासून आपण सुरुवात केली पाहिजे. विश्वाची निर्मिती कशी झाली याच्याबद्दलचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस एक मोठा तारा होता, त्या ताऱ्याचा स्फोट झाला, त्याच्यातून वेगवेगळे तुकडे बाहेर पडले, नंतर ते ताऱ्याचा एक मोठा भाग तसाच राहिला की ज्याच्या भोवती ते फिरायला लागले, त्याने त्यांच्या कक्षा मिळवल्या आणि त्या कक्षातून ते स्वतःभोवती आणि त्या ताऱ्याभोवती फिरत राहिले आणि त्याच्यातून ही सौरमाला तयार झाली वगैरे सगळं आपण ऐकलेलं आहे. ही घटना जी घडली ती साधारणपणे 4.6 अब्ज वर्षापूर्वी घडली असं मानलं जातं आणि त्याच्यानंतर 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी अस्तित्वात यायला सुरुवात झाली असं मानलं जातं. आता हे सगळेच तप्त वायूचे गोळे जे होते ते फिरत असताना स्वतःकडे असणारी ऊर्जा बाहेर टाकत होते आणि त्याच्यातून पृथ्वी पुरताच आपण विचार जर मर्यादित ठेवला, कारण हा विषय एक असा आहे भौतिकशास्त्र कसं महत्वाचं आहे हे सांगायचं झालं तर एक 200 पानाचं छान पुस्तक लिहू शकेल इतकं त्याच्यामध्ये मटेरियल आहे. त्यामुळे तेवढ्या विस्तारात आपण जाणार नाहीये. मग ती ऊर्जा बाहेर पडत असताना सुरुवातीला वरती एक कठीण आवरण तयार झालं, नंतरही स्फोट होत राहिले, त्या स्फोटातून वाफ सुद्धा बाहेर येत होती, त्याच्यातून द्रव पाणी तयार झालं, ते पाणी खोलगट जागेवर जाऊन बसलं आणि त्या पाण्यामध्ये साधारणपणे 385 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव अस्तित्वात आला. या पहिल्या जीवापासून पुढचा पार्ट जो आहे तो 70 कोटी वर्षापूर्वी साधारण प्राणी अस्तित्वात यायला सुरुवात झाली. त्यानंतर 4 लाख वर्षापूर्वी 45 लाख वर्षापूर्वी मनुष्य सदृश्य प्राणी म्हणजे ज्याला माकड, आजच्या घटकेला माकड असं आपण म्हणू, ते तयार व्हायला लागले. 4 लाख वर्षापूर्वी आदिमानवासारखी रचना त्याच्यामध्ये निर्माण झाली. 1 लाख वर्षापूर्वी माणसासारख्या सर्व गोष्टी करणारे त्याचे काही आज वंशज आफ्रिकेमध्ये आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतात असे प्राणीशास्त्राचे संशोधक सांगतात ते तयार झाले. आणि खऱ्या अर्थानं मानवी संस्कृतीचा इतिहास जो आपल्याला सापडतो तो साधारण फक्त आणि फक्त 10,000 वर्षांपासूनचा आहे. त्याच्यातला एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मेंदू सर्वात तल्लख आणि मोठा हत्तीचा आहे असं मानलं जातं. मात्र संपूर्ण निसर्गावर कब्जा जो करून ठेवलेला आहे तो माणसाने करून ठेवलेला आहे. आणि माणसामध्ये ही उत्क्रांती व्हायला, हा बदल व्हायला सगळ्यात महत्वाचं कारण काय घडलं तर माणसाने आपला तोल 2 पायावर चालत असताना सांभाळायला सुरुवात केली. याच्यामध्ये सुद्धा एक भौतिकशास्त्रीय घटना घडली. आपलं सेंटर ऑफ मास ज्यावेळेस आपण 2 हात आणि 2 पायावर चालायला लागू त्यावेळेस सेंटर ऑफ मास जे असतं ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जेवढ्या अंतरावर असतं त्याच्यापेक्षा जास्त अंतर ज्यावेळेस आपण उभा असतो त्यावेळेस. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बघा माणसाला नेहमी विश्रांती घ्यावीशी वाटते, कारण प्रत्येक बॉडी ही ऍट मिनिमम पोटेन्शियल एनर्जीच्या स्टेजला राहायचा प्रयत्न करते. त्यामुळे आपल्याला खूप वेळ उभा राहिले की बसावं वाटतं, बसलं की लेट झोपावं वाटतं. ह्या नॅचरल क्रिया आहे, कारण आपलं शरीर हे सुद्धा अनेक अणूंनी बनलेलं, अनेक रेणूंनी बनलेलं एक पदार्थच आहे.
त्याच्या पलीकडे काही नाही. त्याच्यात जीव आहे, आता आपण बोलू शकतो वगैरे. ही फ्यूज कधीही उडू शकते, उडून गेल्यानंतर काय होतं, अचेतन, काही करू शकत नाही. हे जे आहे हे सगळं कधी कसं घडणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे एक गोष्ट केली पाहिजे, दिवसाचे 24 तास प्रत्येकाला तेवढेच मिळालेले. आईन्स्टाईनलाही तेवढेच होते, स्टीफन हॉकिंगलाही तेवढेच आहे, तुम्हालाही तेवढेच आहे. ह्या प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक सेकंदाचा उपयोग काहीतरी चांगलं करण्यासाठी केला पाहिजे. मी थोडं विषयांतर करून बोलतो. घरात येणारा जीव आपल्याला साधारणपणे 7-8 महिने अगोदर कळतं. घरात बाळ येणार आहे, नवीन पाहुणा येणार आहे, जायची वेळ कुणालाच कळत नाही. दुपारी संध्याकाळी 6 वाजता माझ्याशी फोनवरती तो घडाघडा बोलला, दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बोलत असतो, आणि रात्री काय झालं काय माहित, गेला. जायची वेळ कुणालाच माहित नाही. त्यामुळे प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद हा आपण चांगल्या कामासाठी वापरला पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हा माणूस जसा उत्क्रांत होत गेला त्यावेळेस सुद्धा तो इतर प्राण्याप्रमाणे स्वतःचं वर्तन करत होता. तो कधी घर बांधत नव्हता, तो कपडे घालत नव्हता. नंतर पुढे पुढे वल्कर, झाडांची पानं याच्यापासून राज्य रक्षणाची त्याने सुरुवात केली. नंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपण जर आपला समाज, प्रजाती सुखात ठेवायची असेल, सुरक्षित ठेवायची असेल, तर आपण कुठेतरी राहायला पाहिजे. म्हणून त्याने वस्ती करायचा विचार केला. आणि वस्ती करायचा विचार केला त्यावेळेस त्याने एकच गोष्ट पहिल्यांदा बघितली, पाण्याची उपलब्धता कुठे आहे. नदीच्या काठावरती अशा वस्त्या तयार व्हायला लागल्या, त्या ठिकाणी माणूस आहे. मग परत आणखी त्याच्यामध्ये आलं की वृद्ध स्त्रिया, वृद्ध पुरुष आणि गरोदर स्त्रिया यांना बाहेर जास्त कुठे फिरायला नेता येत नाही, कारण त्यांच्यावरती हल्ला होऊन त्यांना मारलं जाण्याची शक्यता आहे, त्यांची शिकार होण्याची शक्यता आहे. मग ती प्राण्यांच्याकडून असेल किंवा इतर टोळ्यांच्याकडून असेल. म्हणून त्यांनी घरं बांधायला सुरुवात केली. सुरुवातीला झोपड्या किंवा झाडाच्या खोपड्या, गुहा अशा पद्धतीने ती रचना होत्या. आणि नंतर त्या ठिकाणी जी मंडळी राहायची त्याच्यामध्ये पहिल्यांदा महिला आहेत, हे लक्षात घ्या, आणि वृद्ध पुरुष यांनी विचार करायला सुरुवात केली. तर मोकळाच वेळ आहे, मोकळ्या वेळात करायचं काय, विचार करायला सुरुवात केली. आणि हा विचार करत असताना त्याच्यामध्ये सभोवताली दिसणाऱ्या घटना ज्या आहेत त्या घटना का आणि कशा घडतात याची उत्तरं शोधायला सुरुवात केली. भोवताली घडणाऱ्या घटना कसल्या आहेत, सगळ्या भौतिक घटना. त्या भौतिक घटनांचा अभ्यास करायला तो जसजसा सुरुवात केली त्याच्यातून मग पुढे त्याला आकलन व्हायला लागलं की एखादी गोष्ट का घडते. हे आकलन सुरुवातीच्या काळामध्ये खूप जुजबी स्वरूपाचं होतं. त्याच्यातही आणखी एक गंमतशीर गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जगाच्या 2 टोकावरती 2 भिन्न पद्धतीने हे विचार करणं सुरू होतं. पूर्व भाग ज्याला आपण हिंद द्वीपकल्प म्हणतो तो, आणि पाश्चात्य भाग ज्याला युरोप, अमेरिका वगैरे आपण आज संबोधतो ते, हे दोन्हीकडे. तिथून पुढे जी माणसाने गती पकडायला सुरुवात केली एकेका गोष्टीचा, आणि हा सगळा इतिहास सापडतो तो आपल्याला साधारणपणे इसवी सन पूर्व 600 वर्षापूर्वीपासून. ज्यावेळेस आपल्याकडे म्हणजे किती प्रगत असेल आपल्याकडचं ज्ञान, आता खरं सांगायचं झालं तर ते का तसं घडले आणि तिकडे का तसं घडलं त्याच्यातला भेद जो आहे तो भेद कुठल्याच पातळीवरती मांडला जात नाही, तोही मी तुमच्या पुढे मांडणार आहे. पाश्चात्य राष्ट्रामध्ये त्यावेळेस सुरुवातही झालेली नव्हती. त्यावेळेस हिंद द्वीपकल्पातले एक ऋषी, त्यांना ऋषी म्हणायचं की विचारवंत म्हणायचा हा प्रश्न आहे, कारण विचारवंतच म्हटलं पाहिजे. कना यांनी अणुची संकल्पना या इकडे मांडली. त्यावेळेस पाश्चात्य राष्ट्रामध्ये काहीच नव्हतं. पाश्चात्य राष्ट्रामध्ये काय चाललेलं होतं तर आपली सत्ता कशी वाढवायची, आपली राज्य कशी वाढवायची याचाच फक्त विचार केला जात होता. तरी सुद्धा तिकडचे विचारवंत जे आहे ते विचार करत होते, आणि त्यांनी मात्र काय केलं, जे ज्ञान आहे ते आहे त्या स्वरूपात मांडून ठेवायला सुरुवात केली. भारतामध्ये किंवा हिंद द्वीपकल्पामध्ये जे ग्रंथ तयार झाले त्या ग्रंथांची मांडणी तशी सरळ सोपी नाहीये. एकच उदाहरण सांगायचं झालं तर विमान प्राच्यविद्या हा ग्रंथ आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण विमानाची रचना वर्णन केलेली आहे असं मानलं जातं. ज्याच्यावरती आज जर्मनीमध्ये शेकडो शास्त्रज्ञांना घेऊन, ज्यांना संस्कृतचं आकलन चांगलं आहे ते शास्त्रज्ञ घेऊन त्या विमान प्राच्यविद्या ग्रंथात नेमक्या विमानाच्या रचना कशा सांगितलेल्या आहेत याचा अभ्यास आज मी तिला सुद्धा होतोय.
आपल्याकडे सुद्धा DRDO मध्ये या ग्रंथाचा अभ्यास तेवढ्याच ताकदीने सुरू आहे. मात्र जर्मनी सारखी राष्ट्र त्याच्यामध्ये प्रगती करते. आपल्याकडे का असं लिहिलं नाही? तर आपल्याकडे जे विचारवंत होते त्या सगळे ऋषी, या सगळ्या ऋषींच्या मध्ये जे खऱ्या अर्थानं ज्ञानाच्या अगदी अत्युच्च टोकापर्यंत पोहोचलेले होते, त्यांची अशी धारणा होती ज्ञान हे चांगल्या आणि वाईट दोन्ही कारणासाठी वापरलं जाऊ शकतं आणि ते चांगल्याच कारणासाठी वापरलं पाहिजे. यासाठी त्या विद्यार्थ्याची मनोवृत्ती कुठल्या प्रकारची आहे हे तपासून त्याला ज्ञान दिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडच्या ग्रंथातल्या रचना ह्या सरळ सरळ नाहीयेत, त्याच्यामध्ये रूपकांचा वापर केलेला आहे, दाखले दिलेले आहेत, सिद्धांत सांगितलेले आहेत आणि जे नंतर मौखिक पद्धतीनं ज्ञान योग्य विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचं काम आपल्याकडचे गुरु करत होते. पाश्चात्य राष्ट्रामध्ये मात्र तशा पद्धतीनं झालं नाही आणि हे जे सगळे विचारवंत होते त्या विचारवंतांनी सगळं ज्ञान त्यांचं उघड उघड लिहून ठेवलं. यामध्ये ग्रीस या देशामध्ये प्रामुख्यानं अशा प्रकारची मांडणी मोठ्या प्रमाणात झाली, ज्याच्यामध्ये डेमोक्रिटस, इपिक्युरस, ल्युक्रेटस या सगळ्यांचे विचार असे मांडलेले दिसतात. इसवी सन पूर्व 400 ते 200 या कालखंडामध्ये अशा प्रकारची मांडणी खूप मोठ्या प्रमाणात होत गेली आणि त्यांच्यामध्ये एक खूप विद्वान माणूस होता, तो म्हणजे अरिस्टॉटल. अरिस्टॉटलनं काय केलं? ह्या सगळ्या पाश्चात्य विचारवंतांनी जे काही सगळं सांगून ठेवलंय ते सगळं स्वतःच्या भाषेत एकत्रितपणे मांडलं आणि स्वतःची ग्रंथांची निर्मिती केली. अरिस्टॉटलने हे करत असताना जे तिथल्या धर्मसत्तेला प्रमाण होतं तशा पद्धतीच्याच विचारांची मांडणी त्याच्यामध्ये घेतली. त्यामुळं पृथ्वी सपाट होती, पृथ्वीभोवती सूर्य फिरत होता, अशा सगळ्या कल्पना त्याच्यामध्ये मांडल्या आणि त्याच प्रमाण मानून तिथल्या धर्मसत्तेनं त्याच्या विरुद्ध भाष्य करणाऱ्या प्रत्येकाला दंड करायला सुरुवात केली. त्यामुळं पाश्चात्य राष्ट्रातली विज्ञानाची प्रगती साधारणपणे इसवी सन 400 ते 1500 या कालखंडामध्ये पूर्णपणे थांबलेली होती. या काळात मग काय घडलं? तर अरब राष्ट्रातील, आता ज्यांना आपण अरब राष्ट्र म्हणतो, तेथील प्रवासी भारत, हिंद द्वीपकल्प आणि पाश्चात्य राष्ट्रामध्ये गेले. इकडचे संस्कृत ग्रंथही त्यांनी नेले आणि तिकडचे लॅटिन किंवा ग्रीक भाषेमध्ये असलेले ग्रंथही आणले आणि त्यांचं भाषांतर केलं. त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली आणि प्रयोगामध्ये त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की अरिस्टॉटलची मांडणी जी आहे ती चुकीची आहे. विशेष आहे की इस्तंबूलमध्ये 16व्या शतकामध्ये वेधशाळा तयार झाली होती. आपण आज अरब राष्ट्रातल्या संशोधकांची नावं सुद्धा आपल्याला माहित नाही. मात्र त्या ठिकाणी 1534 असावं, 1534च्या दरम्यान पहिली वेधशाळा त्यांनी तयार केली आणि आकाशाचं निरीक्षण करायला सुरुवात केली. भारतातलं गणित आणि ज्ञान, ग्रहताऱ्यांचा अभ्यास इतका सूक्ष्म होता. आता तो त्यांनी कशाच्या आधारे केला हे मला अजूनही थोडं उलगडले नाही किंवा आपल्याकडचा इतिहासातले पुरावे, दाखले ह्याची उत्तरं देत नाही. मात्र ती गणितही इतकी अचूक होती की इथल्या पंचांगातून ग्रहण नेमकं किती तारखेला होणार आहे, ते खग्रास असेल, खंडग्रास असेल की संकलक होती, हे आमचं पंचांग नीट सांगतं. मात्र ती गणित करून काढायची जी सगळी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये कुठले नियम वापरलेत, कसे नियम वापरलेत, हे मौखिक पद्धतीने जे ज्ञान पुढं पुढे येत गेलं. आज पंचांग कसं तयार करायचं हे शिकवा म्हणलं तर किती तज्ञ मिळतील, हा एक शोधाचा विषय आहे असं मला वाटतं. अशा पद्धतीने ही ज्ञानाची निर्मितीची प्रक्रिया होती. त्यानंतर जरी विज्ञानातली प्रगती अशा पद्धतीनं पाश्चात्य राष्ट्रामध्ये थांबवलेली असली तरी सुद्धा तिथं प्रयोग होत होते, शोध लागत होते. मात्र ते शोध प्रामुख्यानं 2 कारणासाठी लागत होते: युद्ध जिंकण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी. जहाजांची बांधणी मोठ्या प्रमाणात झाली, शस्त्रास्त्रांची निर्मिती तशाच पद्धतीने झाली. मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी भौतिक शास्त्राचा वापर सगळे लोक करत आले आणि सगळे शोध आले. आर्किमिडीजनं अनेक वेळा शत्रूचं आक्रमण रोखलेलं होतं. कशाच्या साहाय्यानं? तर तर्फेच्या साहाय्यानं. दगड ठेवायचा आणि त्या जहाजावर फेकायचा, दगड ठेवायचा आणि मारायचा. या पद्धतीने त्याने अनेक उपकरणं अशी तयार करून अनेक आक्रमणं थांबवलेली होती. पुढचा सगळ्यात महत्वाचा जो टप्पा आला तो म्हणजे कोपर्निकसचा. कोपर्निकस
हा एक अतिशय हुशार शास्त्रज्ञ होता. खरं सांगायचं झालं तर त्याने सुद्धा सत्य निर्भीडपणे सांगायचा प्रयत्न केला असता तर गॅलिलिओच्या अगोदर त्याचं नाव अभिमानाने घेतलं गेलं असतं. मात्र कोपर्निकस फार चॅप्टर होता, त्याला जीव गमवायचा नव्हता, धर्मसत्तेला दुखवायचं नव्हतं, त्यामुळं राजसत्तेला दुखवायचं नव्हतं. आणि त्याचा इतका टेरर होता, धर्मसत्ता आणि राजसत्तेचं एवढे हातात हात होते की विचारता सोय नाही. नियोबियम या मूलद्रव्याचं नाव कशावरून आलं याची एक स्टोरी खूप छान आहे. नियोबे नावाची एक राजकन्या होती, टायटस राजाची राजकन्या. ग्रीस कथा आहे, कथा दंतकथा काय म्हणायचं ते म्हणा. तर नियोबे ही राजकन्या होती. मात्र ती राजकन्याची होती ती मानवतावादी विचारांची होती. ती सांगायची सगळ्यांना की अरे तुम्ही चर्चमध्ये जाऊन काय सगळे प्रार्थना करता, तिथं कसलं धन अर्पण करता, त्यापेक्षा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, ही जी आपल्याकडची शिकवण आहे तशा पद्धतीनं ज्या लोकांना अडचण आहे त्या लोकांना तुम्ही दान धर्म करा, त्यांच्या अडचणी सोडवा, त्याच्यातून तुम्हाला खरा परमेश्वर भेटेल. असे कुठल्या तरी मंदिरात धर्मस्थळाच्या ठिकाणी जाऊन जिथं अगोदरच खूप आहे तिथं तुम्ही अर्पण करून तुम्हाला थोडंच पुण्य मिळणार आहे, तुम्हाला थोडाच देव मिळणार आहे, असं ती सांगायची. असं सांगते हे बघितल्यानंतर तिथल्या धर्मसत्तेने तिच्यावरती खटला भरला. खटला कुणापुढे, अंतिम सुनावणी कुणापुढे चालणार तर राजाच्या पुढे. तिच्या वडिलाच्या पुढे तो खटला चालला आणि धर्मसत्तेने सांगितलं की ही जी गुन्हा करते या गुन्ह्यासाठी हिला एकच शिक्षा आहे, ती म्हणजे हिच्या 7ही मुलांना तिच्या डोळ्या देखत मारून टाकायचं. म्हणजे धर्मसत्तेचा वैज्ञानिक शोध किंवा सत्य सांगणाऱ्या लोकांच्या विरुद्ध किती कडक प्रहार होता हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर तिच्या 7ही मुलांना तिथे मारून टाकायचं तिच्या समोर, आणि ते पण दरबारात. थोरला मुलगा, दुसरा मुलगा, तिसरा मुलगा, 6 मुलांना अशा पद्धतीने तिच्या डोळ्यासमोर मारला. शेवटचा जो होता तो शेवटचा मुलगा तिथून सटकला, कारण तो छोटा होता आणि लोक उभा राहिले त्यांच्या पायातून. तो सटकला आणि डोंगराच्या दिशेने पळायला लागला. तो पळायला लागला, त्याच्याबरोबर त्याची आई पळायला लागली. आई रडत होती, त्याच्या पाठीमागे पळत होती. ती पळत पळत एका डोंगराच्या कडेला गेली आणि तिने विचारलं माझा मुलगा कुठे गेला, बघितला का? तिथं गुरं राखणाऱ्या लोकांनी सांगितलं ती कोण आहे, तिथे तो गेला होता, समुद्राच्या कडेला ती जागा होती, त्या ठिकाणी तो गेला होता आणि तिथं तो त्याचा दगड झालाय. ती त्या दगडाजवळ बसली आणि रडत होती आणि ती तिथंच मरण पावली, अशी ती आख्यायिका आहे. त्या खडकामध्ये जे मूलद्रव्य सापडलं त्याला नाव काय द्यायचं म्हणून नियोजन. आता याच्यातला बाकीचा भाग सोडून द्या, पण धर्मसत्ता ही सत्य सांगणाऱ्या लोकांच्यावरती किती कडक प्रहार करत होती ते हेच लक्षात घेऊन 2 शास्त्रज्ञ तसे हुशार आहेत, विल्यम गिल्बर्ट आणि दुसरा हा कोपर्निकस. कोपर्निकसला माहित होतं पृथ्वी सपाट वगैरे काही नाहीये, त्याने ते सांगितलं, पण ते सांगत असताना धर्मसत्तेला अगदी चुचकारत सांगितलं. आणि हे सगळं कशाच्या आधारे तर भौतिक निरीक्षणाच्या आधारे. हे सगळं भौतिक घटना ज्या घडतायत त्यांचं आकलन करून घेऊन त्याने ती मांडणी केली. सौरमाला कशी असेल, हेलिओसेंट्रिक कन्सेप्ट जो म्हणतो आपण, ती रचना कोपर्निकसने पहिल्यांदा सांगितली. मात्र सत्य निखळपणे सांगण्याचा प्रयत्न त्याने केला नाही. त्यानंतर पुढे आला तो म्हणजे गॅलिलिओ. गॅलिलिओच्या अगोदरच लोकांनी दुर्बिणी तयार केल्या होत्या. त्या दुर्बिणीचा शोध सुद्धा पाश्चात्य राष्ट्रांनी कशासाठी लावला तर शत्रू सैन्याच्या हालचाली टिपण्यासाठी. त्यांच्यापैकी कुणालाच वाटलं नाही आकाशाकडे लावावी दुर्बीण आणि बघावं. गॅलिलिओला ते वाटलं. गॅलिलिओनं अभ्यास केला ग्रह ताऱ्यांचा आणि पहिल्यांदा निखळपणे अगदी स्पष्टपणे सांगितलं पृथ्वी ही सपाट नाही, गोल आहे. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वी भोवती फिरत नाही. जी अरिस्टॉटलची मांडणी होती, जी प्लुटोनं पुढे रेटलेली होती आणि जी संपूर्ण धर्मसत्ता मान्य करत होती, ती सगळी जी मांडणी आहे ती सगळी मांडणी विस्कटवणारं लेखन किंवा ते खोडून टाकणारं लेखन गॅलिलिओ करायला लागले. म्हणून गॅलिलिओवर सुद्धा खटला भरला. गॅलिलिओवर खटला भरला, त्याला शिक्षा केली देहदंडाची. त्याचा मित्रच मुख्य न्यायाधीश होता. तो स्वतः गणितज्ञ होता. शेवटी त्याने खाजगीत त्याला निरोप पाठवला, अरे बाबा मरू नको मित्रा, माफी माग आणि नजर कैदेत राहा. त्या पद्धतीनं तो नजर कैदेत राहायला लागला गॅलिलिओ. त्याचं संशोधन सुरूच होतं, त्याचं आकाश निरीक्षण चिंतन हे सुरूच होतं आणि त्या चिंतनातून त्याने एक ग्रंथ पण लिहिला. तो ग्रंथ त्याने लपवून ठेवला. मात्र सगळ्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की आपल्या गुरुनं सरळ देहदंडाची शिक्षा भोगायला पाहिजे होती, पण या धर्मसत्तेपुढं खोटं बोलून आपलं म्हणणं सत्य असताना
ते असत्य सांगून जाहीर करून माफी मागायला नको. सगळे विद्यार्थी गॅलिलिओला सोडून चालले. सार्टी नावाचा असाच एक विद्यार्थी होता. त्याच्या डोक्यातही येत होतं की काय आपला मास्तर आहे, खरंच बोललं म्हणून झालेली शिक्षा सहन करायची सोडून माफी मागून असं नजर कैदेत राहिले, त्यापेक्षा मेला असतं तर बेहतर झालं असतं. पण जाऊ देत, आपल्याला एवढे दिवस शिकवले, चांगलं शिकवलंय, जाता जाता एकदा त्यांचं दर्शन घेऊ आणि आपण देश सोडून आता चाललेलोच आहे. म्हणून हा सारथी त्यांना भेटायला गेला. सारथी त्यांना भेटल्यानंतर गॅलिलिओने त्याला सांगितलं की बाबा तू देशाच्या बाहेर चाललेलाच आहेस, तर माझं एक काम करशील का? तर काय, हे एक चोपडं आहे, हे चोपडं इटलीच्या बाहेर काढ. ते बघितलं, त्याच्या लक्षात आलं त्याचं महत्व. त्याने ते त्याच्या पुस्तकामध्ये बेमालूमपणे लपवलं आणि तो ग्रंथ इटलीच्या बाहेर नेऊन छापला आणि त्याच्यातून गॅलिलिओचं संशोधन जगाच्या पर्यंत. शिवाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेबाशी तह केला होता. 2 पावलं मागं आले आणि नंतर सगळे गडकोट जिंकले. त्याच पद्धतीने गॅलिलिओनं क्षमा मागितली, पण वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञान संशोधन हे कधीही सोडलं नाही. आणि त्याने केलेली जी मांडणी होती त्या मांडणीनंतर जगामध्ये खरंच एका वेगळ्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळं आपण जे बघतो, या गॅलिलिओचे बाकीचे विद्यार्थी जे आहेत त्यांनीही खूप चांगल्या पद्धतीचं संशोधन केलं. वायू तुम्हाला माहिती आहे, त्याने वायूचा अभ्यास केला, प्रामुख्यानं वायूची रचना कशा पद्धतीनं ते फिरतात ते सांगितलं. टॉरिसोलीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हवेला दाब असतो हे सांगत असतानाच दाबमापी तयार केला. हे सगळं भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्याकडून होत होतं. मात्र त्याच वेळेस पूर्वीच्या काळामध्ये याला फिलॉसॉफी म्हटलं जात होतं. फिलॉसॉफी, तत्वज्ञान. आणि तत्वज्ञानाच्या नावाखाली सगळं हे एकत्रित अभ्यास केला जायचा. जे विचारवंत होते त्या विचारवंतांनी मांडलेले विचार, विज्ञान संशोधन काहीही असेल ते त्या तत्वज्ञानामध्ये घातलेलं होतं आणि त्यामुळे फिलॉसॉफी म्हणूनच हा विषय पुढे आला. न्यूटनच्या डेस्कार्टनं त्याच्यामध्ये प्रकाशाचं रिफ्रॅक्शन कसं होतं हे सुद्धा सांगितलं. त्या काळामध्ये गिल्बर्ट हा आणखी एक हुशार संशोधक, मी अगोदरही म्हटलं तसं, हा गिल्बर्ट इंग्लंड मधला संशोधक. विशेष म्हणजे पेशाने तो डॉक्टर होता. पेशाने डॉक्टर असलेल्या गिल्बर्टनं काम काय केलं तर चुंबकाचा पहिल्यांदा अभ्यास केला. चुंबकाचा अभ्यास करत असताना पृथ्वी स्वतः एक मोठा मॅग्नेट आहे हे सांगणारा पहिला हा गिल्बर्ट. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फोर्सेसचा, बलांचा अभ्यास करणारा हा संशोधक गिल्बर्ट. याने सुद्धा धर्मशास्त्रानुसार किंवा अरिस्टॉटलच्या रचनेनुसार जे काही सिद्धांत होते त्या सिद्धांताला छेद देणारं लेखन केलं, पण धर्मसत्तेला, राजसत्तेला कुठेही दुखवलं नाही. उलट इंग्लंडच्या राणीचा तो राजवैद्य असल्यामुळं इंग्लंडच्या राणीने त्याच्या संशोधनासाठी भरपूर मोठी तजवीज करून ठेवली. त्या काळापर्यंत म्हणजे 15व्या-16व्या शतकापर्यंत जगभरातली विचारसरणी कशी सारख्या पद्धतीची होती आणि ती भौतिक निरीक्षणावर आधारित होती हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज पिरियडिक टेबल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल किती मूलद्रव्य आहेत? 118. 118 पेक्षा जास्त का नाही? जाऊ द्या, उत्तरं शोधायची आपल्याला, आणखी आपल्याला भरपूर आयुष्य आहे त्याच्यात उत्तरं शोधायची. आता तुमचा वेळ घालवत नाही. जर समजा 118 पेक्षा जास्त अनुक्रमांक असलेलं मूलद्रव्य तयार व्हायचं झालं तर त्यातल्या इलेक्ट्रॉन्सचा स्पीड हा नियर टू लाईट स्पीड होतो. प्रकाशाच्या वेगाच्या अगदी जवळ जायला लागतो. मग त्या ठिकाणी E=mc² या सूत्रानुसार लागणारी ऊर्जा आणि मग तेवढी ऊर्जा असलेले इलेक्ट्रॉन त्या अणूला स्टेबलच ठेवू शकत नाही. त्यामुळे 118च्या पुढे जात नाही, हे लिमिट आहे. आणि त्याची एक झलक लॉरेन्सियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही अभ्यासलं तर तुमच्या लक्षात येईल की ते कसं होतं ते. तर हे सगळं झालं, ते सुरू झालं ते 16व्या-17व्या शतकानंतर सुरू झालं. त्याच्यापूर्वी जगभर काही संकल्पना होत्या आणि त्या मूलद्रव्य म्हणून कशा होत्या हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण रसायनशास्त्राचा विकास पहिल्यांदा जो झाला तो भौतिकशास्त्राच्या निरीक्षणाच्या आधारे झाला. तर 5 मूलद्रव्य मांडली जायची आपल्याकडे. तुम्हाला माहितीही असतील तुमच्यापैकी प्रत्येकाला, पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा आणि आकाश. ही 5 मूलद्रव्य आहेत असं आपल्याला सगळेजण सांगतात किंवा मूलतत्व आहेत असं सांगतात. मात्र त्यांचा पुढे संबंध कशाशी होता तर त्यांचा 5 संवेदनाशी, 5 ज्ञान करून देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या
त्या गोष्टींशी जोडला गेलेला होता. त्या 5 गोष्टी कुठल्या होत्या? आवाज, स्पर्श, दृश्य, चव आणि वास. पृथ्वी या सगळ्या 5ही गुणधर्मांची अनुभूती देते. तिच्यापासून आवाज येतो, स्पर्श होतो, जाणवतो, दृश्य दिसतं, त्यानंतर चव आहे, काही घ्या पृथ्वीवरचं त्याला चव आहे, आणि वासही. ते सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट इलेमेंट मानलं जायचं. त्यानंतर पाणी. पाण्याला वास नाही, मात्र पाणी आवाज करतं का? करतं की. धबधब्यावरतून पडताना आवाज करतच नाही. त्याचा स्पर्श जाणवतो, दृश्य दिसतं, चव आहे. बघा पाणी, या 4 अनुभूती त्याच्यापासून मिळतात, वासाची चव मिळत नाही. अग्नी. अग्नीकडे चव आणि वास नाही. चव बघायचा प्रयत्नही करू नका. चव आणि वास नाही, मात्र अग्नी दिसतो, त्याचा स्पर्श जाणवतो आणि आवाजही करतो. घरातल्या गॅसचा सुद्धा आवाज होतो बघा पेटवल्यानंतर, बरोबर आहे. त्याच्यानंतरची हवा जी आहे, हवेकडे 2च संवेदना देण्याची ताकद आहे, ते म्हणजे स्पर्श आणि आवाज. आणि सगळ्यात महत्वाचा आकाश जो आहे, तो आकाश फक्त आवाज देऊ शकतो, बाकीचं काही देऊ शकत नाही, अशी आपल्याकडची हिंद द्वीपकल्पातल्या विचारवंतांनी केलेली मांडणी. बौद्ध साहित्यामध्ये 4 थोर मूलद्रव्य सांगितलेले किंवा मूलतत्व सांगितलेले, ते म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी आणि हवा. आणि यांचा 4 फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्सशी संबंध जोडलेला आहे. त्या कुठल्या आहेत? तर घनता, द्रवता, तापमान आणि वहन. एक अशी एक जोडून टाकलेलं होतं. आणि यांच्यापासून सगळ्या वस्तू तयार होतात, नंतर त्या एकातून दुसऱ्यात रूपांतरित होतात. अशा प्रकारच्या कल्पना प्रत्येक संस्कृतीमध्ये होत्या. पृथ्वी घनतेशी जोडलेली होती, पाणी द्रवता, अग्नी तापमान आणि हवा ही वहनाशी जोडलेली होती. चीनमध्ये मात्र अगदी वेगळंच काही सांगितलेलं होतं. त्यांनी अग्नी, पृथ्वी, धातू, पाणी आणि लाकूड ही 5 मूलद्रव्ये आहेत असं मानलेलं होतं. आणि त्यांची रचना करताना लाकडापासून अग्नी तयार झाला, अग्नीपासून पृथ्वी, पृथ्वीपासून धातू, धातूपासून पाणी आणि पाण्यापासून लाकूड. आणि यांचे परस्परावर परिणाम कसे होतात याची मांडणी चीनी साहित्यामध्ये केलेली दिसते. ज्यांना आजच्या विज्ञानाचा पाया घालणारी संस्कृती असं म्हटलं जातं, त्या ग्रीसमध्ये मात्र थोडीशी वेगळी परिस्थिती. तिथे 4 मूलद्रव्य आहेत असं सांगितलं जात होतं. आणि त्याच्यामध्ये एक, त्याने आपल्याकडे जसं आकाश धरलेलं आहे तसं इथर ही संकल्पना धरलेली होती. आणि त्या संकल्पनेतून पुढे सगळं मांडलं होतं. हे फिलॉसॉफी म्हणून कधीपर्यंत धरलं जात होतं? तर अगदी न्यूटनच्या काळापर्यंत. न्यूटनच्या पुस्तकाचं जर नाव तुम्ही बघितलं तर मॅथमॅटिकल फाउंडेशन ऑफ नॅचरल फिलॉसॉफी, तिथे सुद्धा तत्वज्ञान असतं. आणि नॅचरल फिलॉसॉफीमध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे? तर निसर्गात घडणाऱ्या घटनांना गणिताच्या सूत्रामध्ये बांधायचं काम केलं. म्हणजे परत या ठिकाणी भौतिकशास्त्राचा. दरम्यानच्या काळामध्ये पाश्चात्य राष्ट्रामध्ये अशी संकल्पना होती की प्रकाश जो आहे तो प्रकाश काही काम करत नाही, तर आमच्या डोळ्यातून जाणारे प्रकाश किरण जे आहेत ते प्रकाश किरण एखाद्या वस्तूवरून रिफ्लेक्ट होतात, ते परत आमच्याकडे येतात आणि मग आम्हाला ती वस्तू काय आहे ते कळतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींना न्यूटनच्या काळापासून छेद मिळायला सुरुवात झाली. आणि तो पुढचा कालखंड जो आहे तो पुढचा कालखंड विज्ञानाच्या दिशेनं खऱ्या अर्थानं वाटचाल करायला लागला. गॅलिलिओ हा पहिला बंडखोर शास्त्रज्ञ ज्यानं सैद्धांतिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही संशोधनाची संगड घालून निखळ सत्य लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. कणांनी साधारणपणे 2600 वर्षापूर्वी अणूची संकल्पना सांगितली, मात्र आपल्याकडं योग्य व्यक्तीच्या कडच ज्ञान गेलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय बाहेर जर ते ज्ञान गेलं तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो हे जाणून घेऊन जे आपल्याकडे झाकून ठेवलेलं होतं त्याची संकल्पना पुढे खऱ्या अर्थानं मांडली ती डाल्टन. अणूची संकल्पना तिथून पुढे विकसित व्हायला सुरुवात झाली आणि त्या काळामध्ये सुद्धा अणूला अविभाज्य भाग मानलेलं होतं. आज मात्र विज्ञानाची प्रगती इतकी झालेली की आपल्याला माहिती आहे अणूमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे 3 घटक असतात आणि त्यांचे सुद्धा उपघटक करता येतात. आज ही सगळी विज्ञानाची प्रगती झाली आहे. ह्या सगळ्या प्रगतीमध्ये सगळी निरीक्षणं जी आहेत ही निरीक्षणं उपयोगाला. आज आपली प्रवासाची सगळी संसाधनं जी आहेत
ती संसाधनं एका भौतिक घटनेभोवती फिरलेली आहेत, ती म्हणजे दगडानं गडगडत फिरत जाणं, त्याच्यातून चाकाची संकल्पना विकसित होणं, चाकाच्या संकल्पनेपासून सुरू झालेला प्रवास अगदी आज रॉकेट जर्नी किंवा रॉकेट टुरिझम पर्यंत कोणतो सर्वात श्रीमंत व्यक्ती जगातला इलॉन मस्क इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. या सगळ्या विज्ञानाच्या प्रगतीमध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी भौतिक शास्त्राचा वापर केलेला आहे. किती चपखलपणे केलेला आहे. तर सगळ्यात पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट कुठली होती तर संदेशवहन. संदेशवहनाच्या अडचणीच्या पद्धतीमध्ये सुद्धा भौतिक शास्त्रातल्या तत्वांचा, भले ते तत्व आम्हाला माहीत नसेल, भले त्या गोष्टीच्या पाठीमागची शास्त्रीय कारण, वैज्ञानिक कारण माहीत नसतील, तरी सुद्धा त्यांचा वापर करून घेतला जात होता आणि अगदी योग्य पद्धतीने. शिवाजी महाराजांच्या कालखंडातली दोन उदाहरणं बघूया. शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना सिंहगड जिंकायला, ज्याला आज आपण सिंहगड म्हणतो, तो कोंढाणा किल्ला जिंकायला पाठवला आणि काय सांगितलं, तुम्ही गड जिंकल्यानंतर तिथली गंज पेटवा. गंज पेटवल्यानंतर काय होईल, त्या काळामध्ये आजच्यासारखं प्रदूषण नव्हतं, इतक्या दूरवरून सुद्धा त्यांना प्रकाश दिसेल. प्रकाशाचा वापर त्यांनी संदेशवहनासाठी केला. किल्ला जिंकलाय हे एका सेकंदाच्या म्हणजे मायक्रो सेकंद मध्ये, नॅनो सेकंद मध्ये शिवाजी महाराजांना दुसऱ्या किल्ल्यावरती समजलं आणि ते तिथून कोंढाणा किल्ल्याकडे गेले. दुसरा भौतिक शास्त्रातल्या राशीचा उपयोग असाच संवेद दळणवळणासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी कसा केला तर ज्यावेळेस इथल्या पन्हाळा किल्ल्यावरती शिवाजी महाराजांना अटक झाली, तिथून त्यांनी अटक म्हणजे वेढा घातला गेला, त्या सिद्धीजवळच्या वेढ्यातून ते बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर त्यांना निजामशाहीच्या सैन्यानं गाठलं. गाठल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीमध्ये उभा राहिले, ते त्या सैन्याशी झुंजले आणि शिवाजी महाराज पुढे गेले. पण जाताना त्यांनी सांगितलं, आम्ही गडावर सुखरूप पोहोचलो की तोफांची सलामी देऊ. तोफांची सलामी दिली की तुम्ही इथून कसं बाजूला व्हायचं ते बघा. ध्वनीचा वापर संदेशवहनासाठी. भौतिक शास्त्रातल्या ह्या सगळ्या संकल्पना आहेत, त्यांचा वापर अतिशय चपखलपणे, अतिशय योग्य पद्धतीनं इतिहासामध्ये केल्याचे अनेक दाखले मिळतात. गोलकुंडेच्या किल्ल्याला तुम्ही जर कोणी व्हिजिट केलेली असेल, दिलेली असेल, तर तिथं मुख्य दरवाजे जे तिथं बोललेलं राजसिंहासनाच्या ठिकाणी अगदी स्पष्ट ऐकायला जातं. लोक काय बोलतात, तुम्ही काय बोललात हे विचारायच्या भानगडीत मी पडत नाही. पण जे गेलेले असतील त्यांनी ते अनुभवलेलं असेल की खाली पेशीच्या म्हणजे मुख्य दरवाजाच्या तिथं जर काही वाक्य आपण बोललो तर ती अगदी सुस्पष्ट वरती राजसिंहासनाच्या तिथं ऐकायला. म्हणजे या रचना ज्या आहेत, या रचना करत असताना भौतिक शास्त्रात कुठल्या किती अंतरावरून ध्वनीचं रिफ्लेक्शन होणार आहे, त्याच्यामध्ये लॉसेस मिनिमम होतील, हे सगळं अभ्यासलेलं होतं आणि त्यानुसार त्या रचना केल्या जात होत्या आणि संदेशवहन योग्य ठिकाणापर्यंत पोहोचवलं. भौतिकशास्त्र त्यामुळं अगदी सुरुवातीच्या जीवनापासून आजपर्यंत आपण वापरत आले. त्याच्यामध्ये अग्नी आहे, चाक आहे, बाकी अनेक गोष्टी, प्रत्येक गोष्ट जी आहे ती भौतिकशास्त्राच्या याच्याशी रिलेटेड आहे. आज जे संदेशवहन चालतं, आजचं संदेशवहन मॅक्सवेल, जेम्स क्लर्क मॅक्सवेल, ज्याचा मी अगोदरही उल्लेख केला, त्याच्या 4 सूत्रावरती आहे. ह्या 4 सूत्रामध्ये त्याने वापरलेले नियम त्याने शोधलेलेच नाही. गॉस, फॅराडे आणि एम्पियर यांचे जे लॉज आहेत त्या लॉजची त्याने मांडणी वेगळ्या पद्धतीने केली आणि ते अदृश्य रूपात केलं. आता इथे एक गंमतशीर भाग कदाचित शेट्टी सरांना माहीत असेल. जेम्स क्लर्क मॅक्सवेल हा अतिशय सुंदर कविता करायचा. इंटरनेटवर जर गेलात तुम्ही तर maxwellequation.org नावाची एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर त्याच्या कविता पण आहेत. 42च कविता आहेत. 86 पानांचं फक्त पुस्तक आहे. त्याच्यामधलं बाकीचं काही वाचा जर नका वाचू, अ मेसेज टू स्टुडंट जरूर वाचा. तो जर वाचला ना तुम्ही फिजिक्स कधीच सोडणार नाही. तेवढा जरी वाचला तरी तुम्ही फिजिक्स कधीच सोडणार नाही आणि फिजिक्सचा अभ्यास तुमचा चालूच राहील. मी आज फिजिक्सच्या कार्यशाळेला येताना पण माझं झाडावरचं पुस्तक आणलंय, पण फिजिक्स मनातून जात नाही, फिजिक्स राहतच. तर फार सुंदर तो कवी होता. त्याची एक गंमतशीर गोष्ट मधली सांगायला आवडेल.
अटलांटिक समुद्रातून युरोप आणि अमेरिकेला जोडणारी तार यंत्रणा टाकायचं काम झालं. आणि ती तार यंत्रणा टाकायचं काम झाल्यानंतर तो तार टाकून झाली, मात्र पहिल्यांदा संदेश पाठवतानाच ती विस्कळीत झाली यंत्रणा. ती विस्कळीत झाल्यानंतर त्याने त्यावेळेस पहिली काव्यरचना केलेली इतिहासात सापडते. म्हणजे असं कसं घडलं की सगळा एवढा सगळा पसारा जो मांडलेला होता तो पसारा सगळा विस्कटून गेला, माणसाचा एका ठिकाणचा संदेश दुसऱ्या ठिकाणी जायचा राहिला, अशा स्वरूपाची ती रचना होती. आणि लॅटिन आणि ग्रीक भाषेतले शब्द त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरल्यामुळं नेमका अर्थ समजून घ्यायला जर जातं. पण विद्यार्थ्यांना जो संदेश दिलेला आहे त्यांनी, त्याच्यातलं शेवटचं कडवं खूप महत्वाचं आहे. तो सांगतो की ज्या काही मला 4-2 घटका मिळालेले आहेत, त्या 4-2 घटका म्हणजे मी ज्या भावना सुरुवातीला व्यक्त केल्या त्याच भावना त्याच्यामध्ये, की त्या घटका अशाच उगाच टाइमपास करण्यात कुठेतरी मला घालवायची बुद्धी देऊ नको, तर मला चांगलं काहीतरी करायची संधी दे, सुबुद्धी दे, की ज्याच्यातून मी जास्त ज्ञानवंत होईल, प्रज्ञावंत होईल आणि ज्याच्यातून समाजाचं कल्याण होईल. हे एका भौतिक शास्त्रज्ञाचे ज्याची इक्वेशन आपल्या डोक्यावरून जातात, जी डोक्यात उतरवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, अशा संशोधकांना ही मांडली. आणि मला स्वतःला असं वाटतं, जैन देखे रवी तेथे देखे कवी म्हणतात, त्याप्रमाणे मॅक्सवेल अंतकरणात कवी मन जपून होता आणि त्याच्यामुळे त्याला खरं ही 3 इक्वेशन्स फाईन करावीशी वाटली आणि त्याच्यातून 3 नियम फाईन करून 4 सूत्र मांडावी वाटली. आणि ज्याच्यातून आज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन खऱ्या अर्थानं त्यांची ऍप्लिकेशन काय होऊ शकते हे संशोधकांना कळलं आणि आजचं हे दूरसंवाद क्षेत्र सगळं तयार झालं. याच्या सगळ्या गोष्टीमध्ये, सगळ्या विज्ञानाच्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका जी बजावलेली आहे ती म्हणजे दुर्बीण आणि दुसरं उपकरण स्पेक्ट्रोफोटोमीटर. त्याच्यानंतर नंबर लागतो तो मायक्रोस्कोपचा. पण दुर्बिणीने काय केलं तर मॅक्रो फिजिक्स किंवा जे ऑब्जेक्ट खूप 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 मोठे आहेत त्यांची गती कशी असते, ते चालतात कसे, ते पळतात कसे, त्यांच्या कक्षात किती काळानं परत त्याच ठिकाणी त्या ग्रहाला किंवा ऑब्जेक्टला आणून सोडतात, हे सगळं त्याच्यातून अभ्यास केलेला. आणि स्पेक्ट्रोफोटोमीटर जो आहे किंवा स्पेक्ट्रोमीटर ज्याला आपण म्हणतो, त्याने कुठला प्रकाश एखाद्या पदार्थामध्ये शोषला जातो हे सांगितलं. आणि त्याच्यातून अनेक मूलद्रव्यांची शोध लागायला सुरुवात झाली. आणि या मूलद्रव्याच्या शोधामुळे रसायनशास्त्रामध्ये मूलद्रव्यांची संख्या वाढायला लागली, जिथून पुढे पूर्वीच्या काळातली मूलद्रव्ये ही संकल्पना बाजूला पडून धातू आणि अधातू हे वर्गीकरण सोडून नंतर परत वेगवेगळ्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याची गरज निर्माण झाली. आणि रसायनशास्त्राला खऱ्या अर्थानं गती मिळाली 1869 मध्ये, ज्या वेळेस मेंडेलिव्हनं, रशियन संशोधक मेंडेलिव्हनं पहिल्यांदा आवर्त सारणी तयार केली. ही आवर्त सारणी तयार करताना त्यांनी काय बेस वापरला तर अणुवस्तुमानांक किंवा ॲटॉमिक मास नंबर, याला त्याने बेस मांडला आणि त्याच्यावरती आधारित त्याने रचना केली. मी सुरुवातीपासून सांगतोय की इकडचं ज्ञान सुद्धा पाश्चात्य राष्ट्रा इतकंच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाचं होतं, मात्र त्याची मांडणी जी आहे ती शास्त्रीय परिभाषेत किंवा थेट न झाल्यामुळं ती आकलनाला कठीण जाते. सांगायला मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. मेंडेलिव्हनं ज्यावेळेस आवर्त सारणी तयार केली त्यावेळेस त्या पिरियडिक टेबलमध्ये अनेक जागा रिक्त आढळल्या आणि त्या रिक्त जागा ज्या आहेत त्या रिक्त जागांच्या ठिकाणी कुठलं मूलद्रव्य असेल हे सांगत असताना त्याने जो अगोदरचा प्रत्यय वापरलेला आहे किंवा प्रिफिक्स वापरलेला आहे तो इका, दिवा असा वापरलेला आहे. इका, द्वि, त्रि हे आपले संस्कृत मधले जे शब्द आहेत ते संस्कृत मधले शब्द त्याच्यात वापरलेले. आता हे घडलं कसं तर संस्कृत त्या काळात रशियामध्ये सुद्धा एवढं प्रॉमिनंट मानली जात होती भाषा की मेंडेलिव्हचा एक मित्र पाणिनीच्या व्याकरणाचा त्यावेळेस सुधारित आवृत्ती रशियन भाषेतली काढत होता आणि त्यामुळे त्यांच्या संस्कृत भाषा, संस्कृत मधलं ज्ञान याच्यावरती त्या काळामध्ये म्हणजे 1869 साली रशियात चर्चा होत होत्या. त्याच्यातून त्याला हे एका, द्वि, त्रि, त्रयी हे शब्द त्याला माहीत झाले आणि त्याच्यावरून त्याने इका ॲल्युमिनियम, इका बोरॉन अशा शब्द, असे प्रिफिक्स लावून त्या मूलद्रव्यांचं नामकरण केलेलं आपल्याला.
त्यानंतर पुढे बाकीच्या वैज्ञानिक प्रगतीचा इतिहास सगळा सांगायचा झाला तर खूप वेळ जाईल. मात्र क्ष किरणांचा शोध आणि क्ष किरणावरती प्रयोग आणि त्याचा मोसलेनं केलेला उपयोग, मोसले केवळ म्हणजे 40च्या पेक्षा कमी आयुष्य लाभलेला हा संशोधक, मात्र त्याने सांगितलं की मूलद्रव्यांचं वर्गीकरण हे ऍटॉमिक मास नंबरवर न करता ऍटॉमिक नंबरवर करणं गरजेचं आहे. कारण ऍटॉमिक मास एकाच मूलद्रव्याची वेगवेगळी असू शकतात, ज्याला आपण आयसोटोप म्हणतो, आणि ऍटॉमिक नंबर मात्र कुठल्याही मूलद्रव्याचा वेगळा असू शकत नाही. आणि त्यानंतर मग पिरियडिक टेबलची रचना झाली. रसायनशास्त्राच्या या उत्क्रांतीमध्ये, या प्रगतीमध्ये प्रत्येक ठिकाणी संशोधनासाठी जी तत्व वापरली, जी उपकरणं वापरली, ती सगळी भौतिक शास्त्रामध्ये तयार झाली. सांगितलं तर आश्चर्य वाटेल. तुम्ही जर गंमतशीरपणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हातातलं जे खेळणं आहे की नाही ते खूप सुंदर खेळणं आहे. अँड्रॉइड फोन प्रत्येकाकडे आहे किंवा आयफोन सुद्धा असते, आहेत ना, सगळ्यांचे अँड्रॉइड फोन आहेत ना. त्याच्यामध्ये गुगल आहे, गुगलमध्ये सर्च ऑप्शन आहे. सर्च ऑप्शन मध्ये जाऊन ही माहिती जर आपण शोधत राहिलो तर किती वाचू आणि किती नको असं होऊन जातं. तुम्हाला गमतीचा भाग काय सांगायचा आहे मला, तर मेडिकल सायन्स मध्ये जी नोबेल लॉरेट्स झालेले आहेत, मेडिकल सायन्स मधले म्हणतोय, त्यातले 60% नोबेल लॉरेट फिजिसिस्ट आहेत. 60% नोबेल लॉरेट्स हे फिजिसिस्ट आहेत. सिवर्ट, ज्याने क्ष किरणांची मात्रा किंवा रेडिएशनची मात्रा किती असावी हे शोधून काढलं, हा सिवर्ट फर्स्ट इयर फक्त मेडिकल सायन्स केलं आणि नंतर परत फिजिक्सचा अभ्यास करणारा माणूस होता. तर हे सगळं जे विज्ञान तयार होत गेलं, त्या सगळ्या विज्ञानामध्ये न्यूटनच्या कालखंडापर्यंत निसर्ग विज्ञान या व्याख्येतून आपण या विज्ञानाकडे सुद्धा बघत होतो. मात्र पुढे काय झालं, निसर्ग विज्ञानामध्ये जे नियम आहेत ते वनस्पतींना आणि प्राण्यांना लागू पडत नव्हते. त्यांचा अभ्यास या विज्ञानाच्या चाकोरीत बसेल असा झाला. म्हणून पहिल्यांदा त्याला बाजूला काढलं आणि त्याला जीवशास्त्र तयार केलं. निसर्ग विज्ञान मूळ जे होतं ते मूळ याच्यातून जीवशास्त्र बाजूला राहिलं आणि तरी सुद्धा त्याला निसर्ग विज्ञानच म्हणत होते पुढे सुद्धा, उरलेला भाग होता. पुढे केमिस्ट्री त्याच्यातून वेगळी झाली. केमिस्ट्री वेगळी होण्याचं कारण काय होतं, तर कंपोजिशन. आता भौतिक शास्त्राच्या नियमानुसार कॉपरचा एक 50 ग्रॅमचा तुकडा घेतला आणि तो जर 200 ml HCl मध्ये टाकला तर CuCl4 किती तयार व्हायला पाहिजे भौतिक शास्त्राच्या नियमानुसार, 250 ग्रॅम. भरतं का तेवढं? नाही भरत. कारण रिएक्शन कशी होते, Cu प्लस 4HCl इज इक्वल टू CuCl4 प्लस H2 बरोबर आहे. हायड्रोजनचं मास त्याच्यातून वजा होतं आणि त्यामुळे 250 ग्रॅम भरत नाही. म्हणजे भौतिक शास्त्राचे नियम इथं लागू होतात का? नाही. मग हे एक वेगळं शास्त्र म्हणून रसायनशास्त्र पुढे मानलं जातं. त्यांच्या अभ्यासामध्ये लागणारी सगळी उपकरणं, सगळी तत्व, सगळे नियम भौतिक शास्त्राचे आहेत. मात्र ते भौतिक शास्त्राचे नियम जसेच्या तसे पाळत नाही. त्यांचं वेगळं शास्त्र झालं आणि जे शास्त्र आज एक वेगळं स्वतंत्र रूप घेऊन ज्याच्यामध्ये दररोज 15,000 नव्या संयुगांचा शोध लावला जातो. किती? 15,000 नवीन संयुग दररोज शोधली जातात असं संशोधकांचं मत आहे. जीवशास्त्र, रसायनशास्त्र गेल्यानंतर भौतिक शास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाची बाजूला जाणारी ब्रँच जी होती ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आणि त्याच्यामध्ये बघा तिथून पुढे जी सगळी शास्त्र बाजूला झाली भौतिक शास्त्रातून, ती सगळी अप्लाइड सायन्सेस आहेत. अप्लाइड सायन्सेस, इलेक्ट्रिसिटी काय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बाजूला झालं, इलेक्ट्रॉनिक्स बाजूला झालं, संगणक शास्त्र त्याच्यातून पुढे विकसित झालं, माहिती तंत्रज्ञान हे परत संगणक शास्त्रातून आणखी वेगळं झालं. ही सगळी जी आहे ती सगळी बाजूला झाल्यानंतर राहिलं ते फिजिक्स. ते सगळं जे पुढचं जे अप्लाइड सायन्सेस आहेत ही सगळी खऱ्या अर्थानं जर समजून घ्यायची असतील तर पहिल्यांदा तुम्हाला फिजिक्सचं ज्ञान असणं हे खूप गरजेचं आहे. नाही तर ते काही समजून येत नाही. ते फक्त प्रॅक्टिकल करतात आणि अनालिसिसला परत फिजिक्स वाल्यांच्याकडे आणून देतात. त्याच्यामध्ये जीवशास्त्रामध्ये सुद्धा परत धर्मसत्ता, राजसत्ता यांची बंधनं होतीच आणि त्याच्यामुळे तिकडची प्रगती
ही फिजिक्सच्या आडून बंद दारातून करावी लागली. आणि म्हणूनच मी अगोदर जसं स्टेटमेंट केलं की मेडिकल सायन्स मधले नोबेल लॉरेट जरी तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला 60%च्या आसपास भौतिक शास्त्रज्ञ दिसतील. मेंडलने ज्यावेळेस संकराचे प्रयोग सुरू केले किंवा हायब्रिड वाण तयार करायचा प्रयोग सुरू केला त्यावेळेस त्याने पहिल्यांदा उंदरावरती हे प्रयोग सुरू केले. मात्र त्याला सांगितलं की चर्चच्या अहवालात तुला असले कुठलेही प्रयोग करता येणार नाही म्हणून त्याने वाटाणे सॅम्पल म्हणून निवडले आणि मेंडेल्स लॉ जे आहे जेनेटिक्स मध्ये आपण अभ्यासतो ते त्याने मांडले. त्या काळामध्ये साधारणपणे 200 आजार माहित होते. आज माणसाला 30,000 पेक्षा जास्त आजारांची माहिती आहे. आणि हे आजार शोधताना नवीन व्हायरस आहे का नवीन बॅक्टेरिया आहे का हे शोधत असताना त्याच्यामध्ये जी टेस्ट केली जाते ती टेस्ट भौतिक शास्त्राच्या सगळ्या उपकरणांच्या वरती तत्वांच्या वरती आधारित असते. रसायनशास्त्रामध्ये हे सगळं डेव्हलप झालं. सगळी शास्त्र याच्यापासून आली. मात्र आता जे मी म्हणलं की प्रत्येक टेस्टला भौतिक शास्त्राचं अधिष्ठान आहे त्याच्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. यातलं एक साधं उदाहरण आपण बघूया. RT-PCR हा शब्द सगळ्यांना माहित आहे. RT-PCR टेस्ट कोरोना काळामध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमराइज चेन रिॲक्शन RT-PCR ही कशी केली जात होती, सॅम्पल कसं घेतलं जात होतं एवढं विचारत नाही. पुढचं आपण बघू. ते सॅम्पल घेतल्यानंतर ते काय करत होते, एका कल्चरमध्ये ते बुडवत होते. कल्चरमध्ये बुडवल्यानंतर ते सेंट्रीफ्यूज मध्ये ठेवायचे. सेंट्रीफ्यूज मध्ये ठेवल्यानंतर त्याला रोटेट करायचे आणि रोटेट करत असताना त्याच्यातून लाईट पाठवायचे आणि ती लाईट किती ऍब्सॉर्ब होते याच्यावरती त्याच्यामध्ये tRNA किती वाढले हे अभ्यासलं जायचं. जर ते पहिल्यापेक्षा दुप्पट लाईट ऍब्सॉर्ब करत असतील तर कोरोना पॉझिटिव्ह, तेवढी करत नसतील तर कोरोना निगेटिव्ह. आता याच्यात लाईटचं शोषण ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट हे फिजिक्सचं आलं, त्याला गती देणं हे फिजिक्सचं आलं. सगळं काही भौतिक शास्त्राशी असं जोडलं गेलं, कॉम्पॅक्ट झालेलं आहे. आज कुठल्याही विज्ञान शाखेतलं संशोधन जर बघितलं तर ते भौतिक शास्त्राच्या तत्वाशिवाय भौतिक शास्त्राच्या उपकरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. भौतिकशास्त्र हा विषय आणखी एका वेगळ्या कारणासाठी महत्वाचा आहे. बाकीची जी सर्व आहेत ती शास्त्र आहेत. मी मराठीतून बोलत असताना मुद्दाम मराठी भाषा ही खूप रिच लँग्वेज आहे असं मी मानतो, श्रीमंत भाषा आहे. मराठीमध्ये शास्त्र आणि विज्ञान हे 2 शब्द आहेत आणि या 2 शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. विज्ञान हे शास्त्र असू शकतं, मात्र शास्त्र हे विज्ञान असेलच असं नाही, म्हणून हे 2 वेगळे शब्द आहेत. आणि बाकीची जी शास्त्र आहेत ते माहितीपर शास्त्र आहेत. उदाहरणार्थ चिंचेचं पान हे कंपाऊंड लीफ आहे. तुम्ही 11वी 12वी मध्ये ज्यांचं असेल किंवा 8वी 9वीला सुद्धा आहे, संयुक्त पान आणि साधं पान कंपाऊंड लीफ आहे. ते कंपाऊंड लीफच राहणार आहे. महाराष्ट्रातली चिंच घ्या, जम्मू काश्मीर मधली चिंच घ्या, सगळीकडची, म्हणजे ते माहिती आहे. ज्या कंपाऊंड लीफ मध्ये इव्हन लिफलेट्स आहेत त्या अंधार पडले की मिटतात. ज्यांच्यामध्ये ऑड लिफलेट आहेत आणि जे कंपाऊंड लीफ आहे, पर्णिकांची संख्या जिथं विषम आहे अशा संयुक्त पानांचे पर्णिका रात्री अंधार पडल्यावर मिटत नाही. उदाहरणादाखल चिंचेच्या मिटतात, आवळ्याच्या मिटतात, कडुलिंबाच्या मिटतात. आणि एवढं बारकाईने बघितलंच नाही. अरे मलाच काही वेळ नाही म्हणून मी बघत असतो. बघितलं पाहिजे. आपल्याला जी 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत ती वापरली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या हॉल मधली सगळी लोक त्यांच्या मोबाईलच्या मेमरी काढून या डिपार्टमेंट मध्ये नव्हे तर अख्ख्या विद्यापीठातले सगळे स्टोरेज डिव्हाइसेस एकत्र करू. त्यांची सगळ्यांची एकत्र केल्यानंतर जेवढी मेमरी होईल की नाही त्याच्यापेक्षा जास्त मेमरी तुमच्या प्रत्येकाकडे, माझ्यासह सगळ्यांच्याकडे आहे. त्या मेमरीचा वापर आपण केला पाहिजे. तो जर वापर नाही केला तर साधारणपणे लाखभर वर्षापूर्वी जे काही मानव होता, मानव सदृश्य रचना होती, त्याच्या डोक्याची लांबी 38 सेंटीमीटर होती. किती?
38 सेंटीमीटर. आपली किती आहे? 12. बर ठीक आहे. आता हे का घडतं? तर ज्याने हे सगळं समजावून सांगितलं ना आपल्याला, त्या डार्विनच सांगितलं, ज्याचा वापर करत नाही तो भाग गळून जातो. म्हणून आपल्याला शेपूट नाही. जर ह्याचा वापर केला नाही तर तुमच्या नातवंडांचं, पणतवंडांचं, खापरपणतवंडांचं डोकं केवढं असेल जरा विचार करा. तुम्ही विचार करा. त्यामुळे हे जास्त वापरलं पाहिजे. तर आपला विषय मूळ जो चाललेला होता तो जीवशास्त्राचा विषय चाललेला होता. हे सगळं निरीक्षण करायला पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. आणि भौतिक शास्त्रात जर समजून घ्यायचं असेल तर याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ते बघितल्याशिवाय, निरीक्षण शक्ती तुम्ही चांगली ठेवल्याशिवाय काहीही करू शकत नाही. आता पुढचा पार्ट जो येतो तो म्हणजे रसायनशास्त्र. रसायनशास्त्रातल्या रासायनिक अभिक्रिया बघा. तुम्हाला माहित आहे Cu आणि HCl एकत्र आणलं की CuCl4 तयार होणार, H2 इमिट होणार, बाहेर पडणार. कुठल्याही दोन मूलद्रव्य घेतली ज्यांची व्हॅलन्सी आपल्याला माहित आहे, काय त्याचं उत्तर निघणार आहे हे अगोदरच प्रीफिक्स आहे, ते कधी बदलत नाही. भौतिक शास्त्रामध्ये मात्र तसं नाही. ज्यावेळेस MSCET ची सुरुवात झालेली होती त्यावेळेस सरांच्याच कॉलेजमधले कुलकर्णी सर, नंतर भौतिक शास्त्राचे एक सर, हे सगळी मंडळी त्यावेळेस CET चे क्वेश्चन पेपर सेट करायचे. आणि त्यांची माझी IFAT चे सदस्य आम्ही होतो. आणि एका विज्ञानाच्या कार्यक्रमासाठी सोलापूरला आल्यानंतर आमची संध्याकाळी अशी चर्चा चालली होती. त्या चर्चेमध्ये मी बाळगून प्रश्न विचारला, कारण ही सगळी मंडळी खूप ज्येष्ठ अनुभवी पेपर सेटर म्हणून आपल्याच नव्हे तर UPSC वगैरे पण काम करायची मंडळी. त्यांना मी म्हटलं, सर CET असेल, IIT ची परीक्षा असेल, सगळीकडे केमिस्ट्रीला मुलं 100 पैकी 100 घेतात, गणितामध्ये 100 पैकी 100 घेतात, फिजिक्सला का घेत नाहीत? फिजिक्सचे प्रमुख जे होते, मला आता त्यांचं नाव नेमकं आठवत नाही, पण कुलकर्णी सर मात्र 100% आठवतं. तर त्यांनी मला साधं सांगितलं, विलासराव म्हणले आज मी तुम्हाला गोड घालतो. म्हणलं घाला की. म्हणले T = 2π√L/G काय आहे? म्हणलं सिंपल पेंडुलमचं सिंपल सूत्र आहे. म्हणलं जरा कोटी करायची सवय, सिंपल पेंडुलमचं सिंपल सूत्र आहे. म्हणलं मग ह्याच्यावर किती प्रॉब्लेम तुम्ही सेट करू शकाल? म्हणले 5 वर्ष तुम्ही पण शिक्षक म्हणून काम करताय, जरा उद्या संध्याकाळी आपण याच्यावर बोलू की म्हणताय. म्हणलं ठीक आहे. गेलो, घरी गेल्यानंतर जरा बसलो. मग बसल्यानंतर काही काढले प्रॉब्लेम्स, तयार केले, सेट केले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत आम्ही जेवायला एकत्रच होतो. मग भेटल्यानंतर म्हणले काय किती निघाले म्हणले. मग मी आपलं सांगितलं की 15 निघाले. कुठले कुठले दाखवा म्हणले. मग सांगितलं पहिले तर 3 सिंपल आहेत म्हणले. ते म्हणले शास्त्राप्रमाणे झालं. टी तुम्हाला काढायचं आहे, L आणि G दिलाय. L काढायचं आहे, T आणि G दिलाय. G काढायचं आहे, T आणि L दिलाय. हे म्हणजे शास्त्रातलं झालं. म्हणजे बाकीच्या सायन्सचे सब्जेक्ट जे आहेत त्याला आपण सायन्स सब्जेक्ट म्हणतो त्याच्याप्रमाणे झालं. म्हणजे पुढे आणखी काय सापडलं? काय नाही म्हणलं, सिंपल पेंडुलम असा वर जातोय, खाली येतोय वगैरे सांगितलं. त्याची लेंथ कमी जास्त केली किंवा आपोआप त्याचं लेंथ आपोआप वाढते असं धरलं. ते म्हणले ठीक आहे, किती झाली तुमची? म्हणलं 15-16 निघाले. म्हणलं ठीक आहे. या एका सूत्रावरती म्हणले मी 37 प्रकारचे प्रॉब्लेम सेट करू शकतो. आणि ही ताकद फक्त भौतिकशास्त्राच्या ज्ञानात आहे. म्हणजे भौतिकशास्त्र समजून घ्यायचं असेल तर त्या पद्धतीने जायला पाहिजे. म्हणलं सर एवढं कसं काय? म्हणले तुम्ही लिफ्टचं खाल वर झालं की म्हणले, पण त्या लिफ्टचा स्पीड कमी जास्त होतोय, तिला एक स्वतःचं एक्सेलरेशन दिलंय. असं इमेजिन करून 2 प्रॉब्लेम होतात की नाही, वर जाताना एक, खाली येताना एक. म्हणलं होतात. तुम्ही वर 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 जायची उदाहरणं बघितली. म्हणले जमिनीच्या पोटात ड्रिल केलं आणि तो सिंपल पेंडुलम घेऊन गेलं तर त्याचं एक्सेलरेशन न ठेवता एका समान वेगाने जाते अशी एक संकल्पना केली, एक्सेलरेशन दिलं, झाले की म्हणले तिथे 3 प्रॉब्लेम सेट. तोच सिंपल पेंडुलम सॅटेलाइट मध्ये घेऊन गेलं तर, चंद्रावर ठेवला तर, गुरुवर ठेवला तर किती उदाहरणं निघतील म्हणले. आणि अशी उदाहरणांची 37. फिजिक्स विषय समजून घ्यायचा असेल तर ज्या आपल्याला गोष्टी दिसत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची ताकद आपल्याला मिळावी. आणि ही ताकद जर आणायची असेल तर तुम्हाला तितक्याच तळमळीने ते वाचलं पाहिजे. वाचलेलं वेचलं पाहिजे, वेचलेलं साठवलं पाहिजे. आणि ज्या वेळेस मोकळा वेळ मिळतो
त्या मोकळ्या वेळामध्ये त्याच्यावरती आपण सारखं चिंतन ज्यावेळेस करायला सुरुवात करू, हे असं का घडतं याचं उत्तर मला शोधायचं. त्यावेळेस ती उत्तरं आपल्याला स्वतःलाही सुचायला लागतात आणि त्याच्यातून मग नवीन प्रॉब्लेम, नवीन गोष्टी ह्या समजून घेतात. प्रत्येक गोष्ट मी भौतिकशास्त्र मनापासून शिकायचा प्रयत्न केला. मी थोड्या वेळापूर्वी पण बोललो आणि परत अभिमानाने सांगेन, मॅक्सवेल इक्वेशन BSc शिकलो, MSc शिकलो, सगळं डोक्यावरून गेलेलं होतं, तरी सुद्धा मार्क मला पडलेली होती, कारण मी ते पाठ करून उतरवलेलं होतं, कुठली स्टेप न चुकता उतरवलेलं होतं, म्हणून शिक्षकांनी मार्क दिली होती. शिक्षकही चुकलेले नव्हते, मीही चुकलेलो नव्हतो. मात्र इक्वेशन कळली होती का? 0. त्याच्यानंतर 25-26 वर्षानंतर मला वाटलं की आपण समजून घेतलं पाहिजे आणि मी अभ्यास केला. आणि मग डेल ऑपरेटर काय आहे ते कळायला सुरुवात झाली. कळतं, काही कळत नाही अशातला भाग नाही. आणि तुमची पिढी आमच्या पिढीपेक्षा खूप स्मार्ट आहे, खूप हुशार आहे. पटत नाही? पटतंय का नाही? नसलं पटत तर उदाहरण सांगतो. घरात मम्मीने किंवा पप्पानं नवीन फोन आणला, 2 दिवस जाऊ द्या, एकदा तरी म्हणतात हे कसं करायचं सांग जरा, म्हणतात की नाही? मग स्मार्ट फोन झालं, तुम्ही झाला का आमची पिढी. मग जर तुम्हाला हे सगळं आकलन होऊ शकत असेल, काल तयार झालेलं ज्ञान आज तुम्ही आत्मसात करून दुसऱ्याला समजावून सांगू शकत असाल, तर शेकडो वर्षापूर्वी एखाद्यानं मांडलेला सिद्धांत समजून घेणं हे आपल्या बुद्धीच्या आकलनापलीकडे आहे का? नाही. फक्त आपण एक चूक करतो. फिजिक्स मधलं जे अवघड वाटतं, ती चूक आमच्या पिढीने केली, ती तुम्ही करू नका. कारण ज्याने फटका खाल्लेला असतो तोच सांगायचा अधिकारी पुरुष असतो. म्हणून सांगतो, मॅक्सवेलची इक्वेशन मला समजलेली नव्हती, पाठ करून उतरवली होती, टाकले सरांच्या समोर सांगतोय. त्यावेळेस समजलेली नव्हती, पण 25 वर्षानंतर समजून घ्यायचा प्रयत्न केला. ते अजूनही पूर्ण कळाले तसं मी दावा कधीच करणार नाही. तर आम्हाला अधिकार आहे तो तुम्हाला सांगायचा. आम्ही त्यावेळेस काय केलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, ईडीचा पेपर जाऊ दे, परीक्षेच्या अगोदर करू, कसं करू नका. जे जे अवघड वाटणारे विषय ते सुरुवातीपासून थोडे 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 अभ्यासायचा प्रयत्न करा. फिजिक्स इतकं सुंदर काहीच नाही. भौतिकशास्त्रात घडणाऱ्या घटना ज्या असतात, प्रसंग जे असतात, त्याच्या इतकं सुंदर काहीही नाही. आणि प्रत्येक घटना, प्रत्येक निसर्गातला आविष्कार ज्याच्यामध्ये सौंदर्य टाचून भरलेलं आहे, ती प्रत्येक गोष्ट फिजिक्सच्या तत्वाशी कुठे ना कुठेतरी जोडलेली आहे. गोल्डन रूल ऑफ ब्युटी नावाचा एक कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघा काय त्रिमिती रचना कशा असाव्यात, काय असाव्यात. जुन्या काळातल्या मंदिराच्या रचना करताना त्याच्यामध्ये सुद्धा तो गोल्डन थंब रूल वापरलेला आहे. आणि हे सगळं जे हे सगळं असूनही खऱ्या अर्थानं मांडलं गेलेलं नाही. दररोजचं विज्ञान तर बदलतंच, बदलत राहणार आहे. आणि भौतिकशास्त्रीय परिणाम अभ्यासला खेरीज कुठल्याही विज्ञानातलं संशोधन पूर्ण होऊ शकत नाही. भौतिकशास्त्र हे एकमेव असं आहे की ज्याला विज्ञान म्हटलं पाहिजे आणि बाकीची जी आहे ती शास्त्र आहे. कारण भौतिकशास्त्र पहिल्यांदा एक कंडिशन घालतं, ऍट गिव्हन फिजिकल कंडिशन्स, आणि मग ओमचा नियम सांगतो. त्या कंडिशन्सला तुम्ही भारतात ओमचा नियम तपासला काय, अमेरिकेत तपासला काय, किंवा जम्मू काश्मीरमध्ये तपासला काय, कधीही बदलत नाही. विज्ञान आणि शास्त्रातला फरक तेवढा सांगतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी एक आवाहन करून नंतर थांबतो. शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाची नियमावर आधारित केलेली मांडणी, ज्याला शास्त्र म्हटलं जातं. धर्मशास्त्र आहे, हिंदू धर्मशास्त्र असेल, जैन धर्मशास्त्र असेल, मुस्लिम धर्मशास्त्र असेल, तिथले नियम हे व्यक्ती सापेक्ष, धर्म सापेक्ष बदलतात. राज्यशास्त्र घ्या, भारतातही लोकशाही आहे, अमेरिकेतही लोकशाही आहे. भारतात 5 वर्षानंतर मतदानाची संधी मिळते, अमेरिकेत 4 वर्षानंतर मतदानाची संधी मिळते. तिथल्या लोकशाही रचनेमध्ये थेट अध्यक्ष निवडला जातो. इथल्या लोकशाही पद्धतीमध्ये खासदार निवडले जातात आणि निवडून आलेले खासदार आपला पंतप्रधान निवडतात. राज्यशास्त्राचे नियम स्थल परत्वे बदललेले आहेत, धर्मशास्त्राचे नियम बदललेले आहेत. कुठलाही अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळे सिद्धांत वेगवेगळ्या देशांनी जे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप तफावत होती. हल्ली युनिफॉर्मिटी आणायचा प्रयत्न केला, पण ती युनिफॉर्मिटी येऊ शकत नाही. ट्रम्प साहेब 85%, 100%, 200% टेरिफ लावायला निघाले. आपल्याकडे
तोच ते आपण रिड्युसिंग झिरोकडे न्यायला लागलो. लक्षात घ्या, ज्या त्या देशानुसार हे नियम बदलतात. स्थळ, काल, व्यक्ती, वेळ सापेक्ष जे बदलतात असे नियम वापरून एखाद्या विषयाची केलेली मांडणी ही शास्त्रामध्ये अंतर्भूत होते. मात्र विज्ञानामध्ये स्थळ, काल, व्यक्ती निरपेक्ष नियम असतात आणि अशा प्रकारचे नियम केवळ आणि केवळ भौतिक शास्त्रातच आहेत. म्हणून भौतिक शास्त्र हे निकळ विज्ञान आहे. हे विज्ञान आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहात. तुम्हा सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. या विषयाची कास सोडू नका. एक फक्त गंमतशीर भाग स्वतःच सांगायचं नसतं तरी सुद्धा सांगितल्यावर राहत नाही, बिकॉज इट्स प्राऊड थिंग फॉर शिवाजी युनिव्हर्सिटी. शिवाजी युनिव्हर्सिटी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पाण्याच्या बद्दल जलस्वयंपूर्ण झालेली. आणि तुम्हाला माहिती आहे, सगळे विचारवंत सांगतात तिसरं महायुद्ध झालं तर कशामुळे होईल? पाण्यामुळे. तर आम्ही पाण्याच्या बद्दल जलस्वयंपूर्ण आहे. म्हणाल विद्यापीठाला असं कितीचं पाणी लागतंय? आमची पाण्याची दररोजची गरज आहे 6 लाख लिटर. आणि हे पाणी आम्ही महानगरपालिकेकडून घेत नाही. मग हे पाणी आमच्या कॅम्पसवर साठवलेलं तलावामध्ये 10 विहिरी आहेत, 24 शेततळी आहेत. तुम्हाला जर कधी वेळ असेल तर टाकले सर तुम्हाला फिरायला पण घेऊन जाते बरं का. ते खूप चांगले शिक्षक आहेत, तर सगळी माहिती देतात मुलांना. तर ह्या सगळ्या माध्यमातून केलं. मात्र हे करत असताना मला सांगायचा पुढचा पार्ट हा आहे. आमच्या पहिल्या कुलगुरूंनी अप्पासाहेब पवार यांनी स्वप्न पाहिलं होतं की विद्यापीठाला एवढं मोठं क्षेत्र मिळाले तर आपण महानगरपालिकेकडून पाणी घ्यायचं आहे. त्यांच्या कालखंडामध्ये ते यशस्वी पण झाले. मात्र पुढे विद्यार्थ्यांची संख्या, डिपार्टमेंटची संख्या, प्रयोगशाळांची संख्या, हॉस्टेलची संख्या इतक्या वेगानं वाढली गेली की आमचे साठे आम्ही त्या प्रमाणात विस्तारात ठेवू शकलो आहे. त्यानंतर दुसऱ्या कुलगुरूंनी पण प्रत्येकाने प्रयत्न आपापल्या परीने योगदान द्यायचा प्रयत्न केला. माणिकराव साळुंखे सर होते, धनागरे सर होते, त्यांनी सर्वांनी प्रयत्न केले. मात्र आम्ही जलस्वयंपूर्ण 100% होऊ शकलो नव्हतो. पाण्याच्या बद्दल आम्ही पावसाळ्यामध्ये पाणी आमचं वापरायचो आणि हिवाळ्यानंतर आम्ही पाणी महानगरपालिकेचं घ्यायचो. मात्र 2017 पासून शिवाजी विद्यापीठ 1 लिटर पाणी घेत नाही. आता ज्या वेळेस आम्ही हे प्रयत्न सुरू केले त्यावेळेस एखादी गोष्ट करायची म्हटलं की आमची इंजिनिअरिंग सेक्शन सांगायचे, सर असं कुठं उलट्या स्लोपनं पाणी जात असतं का? इंजिनियर्स वर का, दे वेअर इंजिनियर्स. आणि त्यांचा इकडं सांगणारा साहेब कोण? मी, भौतिकशास्त्रवाला. मी सांगायचो का जाऊ शकत नाही, प्रयत्न करायचा. भगीरथानं गंगा आणली, तुम्हाला इथलं पाणी तिथं नेता येत नाही का? मी सांगतो तसं करा. प्रयत्न केले आणि सगळे प्रयत्न सक्सेसफुल झाले. याचं महत्वाचं कारण एक लक्षात घ्या की माझा विषय भौतिकशास्त्र होता. विषयाकडे बघत असताना भौतिकशास्त्रामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे, ती साठवलेली पाहिजे, ती माहिती योग्य वेळी रिकॉल करण्याची सवय तुम्हाला पाहिजे आणि त्या माहितीचं विश्लेषण करून काय काय होऊ शकतं ह्याचं ऍप्लिकेशन करण्याची, उपयोजन करण्याची तुमच्यामध्ये ताकद यायला पाहिजे. ह्या गोष्टी जर करायच्या असतील, आपल्याला साध्य करायच्या असतील तर सुरुवातीपासून प्रत्येक विषयाचा अभ्यास चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. दुर्दैवानं आज अनेक विद्यार्थी असे भेटतात, पेपर झाल्यानंतर 1 महिन्यानंतर जर त्याला विचारलं एखादा प्रश्न, म्हणजे एक सिंपल क्वेश्चन मी फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना आवर्जून विचारतो की हिवाळ्याचे दिवस आहेत, एक लाकडी खुर्ची आणि एक लोखंडी खुर्ची आहे. तर लोखंडी खुर्चीवर बसल्यावर थंड वाटतं, लाकडी खुर्चीवर तसं काय वाटत नाही. का बरं असं होतं? आपण सगळे थर्मल कंडक्टिव्हिटी शिकलेलो असतो. हीट ट्रान्सफर मेटलच्या बरोबर जास्त होणार, लाकडाबरोबर होत नाही, बिकॉज इट इज बॅड कंडक्टर ऑफ हीट. हे साधे कन्सेप्ट तिथं रिकॉल होत नाही. परीक्षेत सोडवलंय का? सोडवलं. मार्क घेतलेत का? घेतले. पण त्याचं इकडे ऍप्लिकेशन इमिजिएट करावं आणि त्याचं उत्तर द्यावं, ही तत्परता जी आहे, ही तत्परता मेंदूमध्ये ज्यावेळेस विकसित होते त्यावेळेस भौतिकशास्त्रातला विद्यार्थी मांजरीच्या पिल्लासारखा तयार होतो. कुठल्याही उंचीवरून त्याला टाका, कसंही टाका, तो उभा राहू शकतो. आता माझं तिकडे फिजिक्सचं ज्ञान, फिजिक्समध्ये सुपर कंडक्टिव्हिटीवर केलेला रिसर्च, इकडं तसा काय उपयोगाचा, असं एकच मॅडम मला नेहमी विचारतात. मी त्यांना सांगतो की PhD या डिग्री म्हणून बघण्यापेक्षा
एखादी गोष्ट शिकण्याची कला जी आहे ती शिकण्याची कला भौतिकशास्त्र विषय आहे. ती कला ज्यावेळेस तुमच्यातून आत्मसात होईल, मला 100% खात्री आहे की तुमच्यातून उत्कृष्ट संशोधक तयार होतील, उत्कृष्ट शिक्षक तयार होतील, असे संशोधक तयार होतील की भारताला दुसरं नोबेल पारितोषिक मिळवून द्यायची तुमच्या ताकद असेल. आता तुम्ही ज्यावेळेस नोबेल पारितोषिक मिळवाल त्यावेळेस म्हणजे आणखी एक 15-1 वर्षाचा काळ जाईल, त्यावेळेस माझी मान नाना करत असेल. त्यावेळेस तुम्ही या कार्यशाळेत पुन्हा आलेला होताय म्हणून टाकळे सर किंवा आणखी त्यावेळेसचे शिक्षक जे आहेत तुम्हाला फोन करतील, येताय का, तुम्ही पण आनंदाने या. त्यावेळेस आम्ही पुढे बसलेलो असो आणि तुमच्या त्या कौतुकासाठी टाळ्या वाजवत असो. तर असं तुमच्यातून काही संशोधक तयार व्हावे, खूप चांगले शिक्षक तयार व्हावे, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा या विद्यापीठाच्या प्रांगणात स्वागत करतो. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तुम्हीही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.